मोठ्या मोठ्या शहरामध्ये जेव्हा काही तरुण काही पुरुष हे फिरण्यासाठी जात असतात, फिरण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देत असतात, तेव्हा जशी जशी रात्र होते तशी तशी काही पुरुषांना काही तरुणांना आपल्या शरीराची भूक भागवावी अशी वाटते। मग मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशी कुठं सोय आहे का, अशी कुठं काही जागा आहे का, अशी शोधाशोध ते आपल्या मित्राकडे, आपल्या जे जवळचं आहे त्या व्यक्तीकडे करू लागतात। मग त्या ठिकाणचा जो पत्ता आहे, जे काही ॲड्रेस आहे, असे लोकसुद्धा त्यांना सांगतात, मित्र सांगतात आणि मग त्या ठिकाणी जाण्याचं ठरवत असतात। पण काही जण त्या ठिकाणी जायला मोठ्या प्रमाणात घाबरतात। नको बाबा, तिथं गेलं तर काय होईल, तिथं गेलं तर पोलीस येतील, पकडून नेतील आणि पकडून नेलं तर नाव खराब होईल, अशी सुद्धा भीती अनेकांना वाटत असते। अशाच्या संपूर्ण प्रकरणावर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। बुधवार पेठेमध्ये रेड का पडत नाही किंवा रेड पडते का, हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। जर आपण पाहिलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये जे मोठमोठे शहरं आहेत, अशा मोठमोठ्या शहरामध्ये नक्कीच एक रेड लाईट एरिया असतो। असे काही मोजके शहरं आपल्या राज्यामध्ये आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये कामाठीपुरा आहे, पुण्यामध्ये बुधवार पेठ आहे आणि नागपूरमध्ये गंगा जमुना नगर आहे। अशा पद्धतीने या तीनही शहरामध्ये वेश्या व्यवसाय रेड लाईट एरिया म्हणून या परिसराला ओळखलं जातं। आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बुधवार पेठेची। बुधवार पेठेमध्ये रेड का पडत नाही, सरकारने त्यांना मान्यता दिली आहे का, किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी काही धोका तर नाही आहे ना। जर आपण याचा सुरुवात पाहिला, इतिहास पाहिला, तर जेव्हा भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांचं राज्य भारतामध्ये होतं, तेव्हा इंग्रजांच्या जे सैन्य अधिकारी होते, जे त्यांचे कर्मचारी होते, यांच्या शरीराची भूक भागवण्यासाठी 1760 मध्ये सगळ्यात पहिले कोलकात्यामधील सोनाकाची परिसरामध्ये वेश्या व्यवसाय सगळ्यात पहिले रॉबर्ट क्लाइव्ह जे इंग्रज अधिकारी होते त्यांच्या आदेशाने काढण्यात आले होते। कारण की जे इंग्रज अधिकारी होते, जे त्यांचं सैन्य होतं, ते देशामध्ये इतरत्र फिरत होतं, काम करत होतं, तेव्हा ते जे भारतीय महिला आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचं आणि मग अशा तक्रारी देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या। मग या तक्रारी सरकारकडे यायच्या, घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात। मग त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हनं 1760 मध्ये कोलकात्याचं जे सोनाकांची नावाचा परिसर आहे त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू करण्यात आला। त्याच्यानंतर त्यांचं इंग्रज सत्ता वाढत गेली, कोलकात्यावरून दिल्लीला आली, दिल्लीमधून मग भारताच्या विविध राज्यामध्ये जे मोठे मोठे शहरं आहेत, अशा शहरामध्ये सुद्धा इंग्रजांनी वेश्या व्यवसायाला सुरुवात केली, म्हणजे रेड लाईट एरिया उभारायला सुरुवात केली। अशाच पद्धतीनं 1941 मध्ये बुधवार पेठेची सुद्धा स्थापना झाली, त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू झाला अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळते। जो बुधवार पेठ आहे त्याला पहिले मार्गोचा अड्डा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं आणि मार्गोचा अड्डा म्हणूनच बुधवार पेठेची अशी ओळख होती। म्हणजे बुधवार पेठेमध्येच मार्गोचा अड्डा होता आणि त्या ठिकाणी हे लोक जायचे आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी। मग त्या ठिकाणी जायचे आणि यामुळं देशामधले राज्यामधले जे गुन्हेगारीचं प्रमाण होतं, अत्याचाराच्या घटना होत्या, ह्या कुठंतरी कमी होऊ लागल्या। कारण की इथं सोमर्जीनं काही पैसे देऊन, काही रक्कम देऊन त्यांच्या शरीराची भूक भागवली जाऊ लागली। मग इतरत्र त्यांचं लक्ष जात नव्हतं। आता इंग्रजांनी हे त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या सुखासाठी केलेली स्थापना होती, त्यांच्या गरजेसाठी त्यांनी अशा वेश्या व्यवसायाची रेड लाईट एरियाची निर्मिती केलेली होती। मग तेव्हापासून ते आजपर्यंत ते तशाच पद्धतीनं चालू आहे, पण त्याला शासनाची मान्यता नाही आणि शासनाचा त्याला विरोध सुद्धा नाही। म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे जे रेड लाईट एरिया आहेत, या ठिकाणी शासनाची त्यांना मान्यता सुद्धा नाही आणि शासनाचा त्याला विरोध सुद्धा नाही। मग त्या ठिकाणी रेड पडू शकते का, तर नक्कीच त्या ठिकाणी रेड पडू शकते, पण तर त्या ठिकाणी काही फसवणूक होत असेल, काही तरुणी बळजबरी आणल्या गेल्या असतील, त्यांची तिथं राहण्याची इच्छा नसेल आणि काही तिथं म्हणजे दुसऱ्या काही घटना तिथं घडत असतील,
तर नक्कीच त्या ठिकाणी रेड पडू शकते आणि पोलीस त्यावर कारवाई करू शकतात. पुण्यामधील जो काही बुधवार पेठचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही बांगलादेशी तरुणी आहेत, महिला आहेत, या अवैध मार्गाने त्या ठिकाणी लपून राहत होत्या, लपून सगळा काही कार्यक्रम करत होत्या. म्हणून पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई सुरू आहे. मग सांगण्याचा उद्देश केवळ हाच आहे. यामधून आपल्याला एकच माहिती मिळते की ज्या परिसरामध्ये रीतसर पहिल्यापासून जे काम चालतं त्या ठिकाणी रेड पाडली जात नाही, पण त्या ठिकाणी जर कोणी लपून छपून बळजबरीनं आणलं गेलं असेल, कोणाला डांबून ठेवलं असेल, तर नक्कीच मग त्या ठिकाणी रेड पडू शकते. एकंदरीत या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का, या असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.